वेलकम स्टुडंट्स. मी प्रोफेसर सुमित जाधव तुमचं सर्वांचं आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण बघत आहोत क्लास 11चं फिजिक्सचं लेक्चर आणि आज आपण पॉईंट बघणार आहोत मेजरमेंट ऑफ लेंथच. फक्त त्याच्यामध्ये जी दुसरी मेथड आहे इनडायरेक्ट मेथड ती आज आपण बघणार आहोत. चला तर बघूया इनडायरेक्ट मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ लेंथ. आता आपण काय बघूया की ही जी मेथड आहे ही कशा पद्धतीने आहे. ही कशासाठी आपण यूज करणार आहे, लार्ज डिस्टन्सेस. ठीक आहे, कसले डिस्टन्सेस, लार्ज डिस्टन्सेस जे अर्थ अँड प्लॅनेट मध्ये आहे किंवा अर्थ अँड सन मध्ये आहे. ठीक आहे, चला तर बघूया ती काय आहे सिस्टीम किंवा ती मेथड कशा पद्धतीने आहे. दुसरी मेथड आपण कुठली बघणार आहे, इन डायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथड त्यालाच दुसरं नाव काय आहे, पॅरालॅक्स मेथड. त्याला दुसरं नाव काय देतो आपण, पॅरालॅक्स मेथड. मग ही मेथड काय आहे हे बघण्याच्या आधी आपण इथं जो शब्द वापरलाय आपण कुठला, पॅरालॅक्स, ह्याचा मीनिंग काय आहे बघूया. पॅरालॅक्सचा मीनिंग साधा सिंपल आहे. डेफिनेशन त्याची काय आहे, द अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. द अपॅरंट चेंज इन, इथं लिहितो मी, द apparent change in position of an object. The apparent change in the position of an object due to change in position of observer. ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. म्हणजे इथं दोन गोष्टी आपण कन्सिडर करतोय, एक ऑब्जेक्ट आणि एक ऑब्झर्वर. मग ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये अपॅरंट चेंज येतो कुणामुळे, तर ऑब्झर्वरच्या पोझिशन चेंजमुळे. आता अपॅरंट चेंज म्हणजे काय, तर तो जो चेंज आहे तो भास होतो आपल्याला, त्याला काय म्हणतो आपण, अपॅरंट चेंज म्हणतो. म्हणजे ती वस्तू हलते असं आपल्याला वाटतं पण ऍक्च्युली ती हलत नसते. ठीक आहे, मग आता हे एक्झाम्पल वाईज आपण सांगूया. समजा इथं दोन पॉइंट्स आहेत. डेफिनेशन तुम्हाला लगेच समजणार नाहीये, आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ते लगेच समजेल की इथं मी दोन पॉईंट घेतो, ए पॉईंट घेतलाय आणि इथं काय घेतलेला आहे, पॉईंट बी घेतलेला आहे. ठीक आहे, माझ्या हातात दोन पेन आहेत. एका पेनला म्हणतो मी ऑब्जेक्ट आणि एका पेनला म्हणतो मी ऑब्झर्वर. ब्लू पेन काय आहे, ऑब्झर्वर आहे आणि रेड पेन काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मी ऑब्जेक्ट इथं पकडलेला आहे. ऍक्च्युली तो पॉईंट ए ला पण नाही आणि पॉईंट बी ला पण नाही, तो कुठं आहे, सेंटरलाच आहे. ठीक आहे, मला काय बघायचं आहे की मला ऑब्जेक्टची जी पोझिशन आहे ती चेंज होते, अपॅरंट चेंज होते, म्हणजेच मला भास होतोय त्या ठिकाणी. ऍक्च्युली त्याची पोझिशन चेंज होत नाहीये पण ऑब्झर्वर त्याची पोझिशन चेंज करतोय, त्यामुळे मला असं वाटतं की ऑब्जेक्ट पण त्याची पोझिशन चेंज करते. ठीक आहे, बघा, चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. मग हे कशामुळे होतं, तर त्याच्या बॅकग्राऊंडमुळे. ऑब्जेक्टच्या मागे जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडमुळे आपल्याला काय वाटतं की ती ऑब्जेक्ट आपली पोझिशन चेंज करते. आता मी परत सांगतो, हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्झर्वर आहे आणि हे दोन पॉईंट काय आहेत आपण बॅकग्राऊंड कन्सिडर करूया. आता हा जो ऑब्झर्वर आहे तो इथं आहे. ठीक आहे, हा तो ऑब्झर्वर आहे तो कुठं आहे, इथं आहे. मग ह्या ऑब्झर्वरनं ह्या पेनला जर बघितलं तर त्याला बॅकग्राऊंडला कुठला पॉईंट दिसणार आहे, ए पॉईंट दिसणार आहे. ऑब्झर्वर ज्यावेळी इथं असेल त्यावेळी त्याला बॅकग्राऊंडला कुठला पॉईंट दिसणार आहे, ए पॉईंट. म्हणजे त्याच्या मते हा रेड पेन कुठं असणार आहे, पॉईंट ए ला असणार आहे. बघा सावली इथं दिसते, काय दिसते इथं आपल्याला, सावली दिसते. ठीक आहे, मग ऑब्जेक्ट कुठं आला, पॉईंट ए ला आला. ऑब्झर्वर त्यावेळी कुठं आहे, इथं आहे. आता हा जो ऑब्झर्वर आहे हा ऑब्झर्वर असा फिरत फिरत आलाय बघा, तो इकडून इकडे फिरत फिरत कुठं आला, माझ्या साईडला आला. मग इकडं आल्यानंतर त्याला काय वाटतं की त्यानं ज्यावेळी ऑब्जेक्ट बघेल त्यावेळी तो त्याला बॅकग्राऊंड काय दिसणार, पॉईंट बी दिसणार. बॅकग्राऊंड फक्त बघा. ठीक आहे, इथं ज्यावेळी होता त्यावेळी त्याला बॅकग्राऊंडला कुठला पॉईंट दिसला, ए पॉईंट दिसला. कुठला पॉईंट दिसला, ए. तो असा फिरत ज्यावेळी तो इकडं आला त्यावेळी त्याला बॅकग्राऊंडला कुठला पॉईंट दिसला, बी पॉईंट दिसला. ऑब्जेक्टनं जागा चेंज केले का, नाही, फक्त काय झालं, बॅकग्राऊंड चेंज झालं. इथं असताना बॅकग्राऊंड ए, इथं असताना बॅकग्राऊंड बी आलं.
पण ऑब्झर्व्हरला काय वाटतंय बघा, की ज्यावेळी तो इथं होता त्यावेळी तो इथं होता, पॉईंट ए ला होता. जसा हा फिरत इकडं आला तसा हा पॉईंट इकडे कुठे गेला, बी ला गेला. बघा काय सांगितलं मी, ऑब्जेक्ट इथंच आहे, ऑब्झर्व्हर एकदा इथं होता नंतर इथं आला. ठीक आहे, इथं ज्यावेळी होता त्यावेळी ए त्याचा बॅकग्राऊंड, इथं आला त्यावेळी बी त्याचा बॅकग्राऊंड. त्यामुळं ऑब्झर्व्हरला कसं भासतंय बघा, ऑब्झर्व्हरला भासतंय कसं बघा, ऑब्जेक्ट इथंच आहे, ऑब्झर्व्हरला कसं दिसणार आहे की तो जसा इकडनं असा असा येईल तसं तो ऑब्जेक्ट कुठून कुठं मूव्ह झाला, ए टू बी झाला. ठीक आहे, ह्या कंडिशनला काय म्हटलं जातं, पॅरलॅक्स असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो भास होतो हा भास कोणामुळे होतो, चेंज इन पोझिशनमुळे होतो. आणि चेंज इन पोझिशन कोणाची होते, ऑब्झर्व्हरची होते. आणि चेंज इन पोझिशन ऑब्झर्व्हरची झाली की ऑब्जेक्टच्या मागचं बॅकग्राऊंड सुद्धा काय होते, चेंज होते. आता तुम्ही मला बघताय तर माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंड काय दिसतंय, बोर्ड दिसतोय. समजा एक व्यक्ती इकडून बघतोय तर त्याला माझी सावली इकडे दिसणार आहे, इथं दिसते तशी. एक पर्सन इकडून बघतोय तर त्याला माझी सावली इकडे दिसणार आहे. ठीक आहे, मी हल्लोय का जागेवरनं, नाही. पण तो जर पर्सन आहे तो इकडून इकडे असा आला तर काय होणार आहे, त्याला माझी सावली कशी दिसणार, त्याला इकडून इकडे गेलेली दिसणार आहे. ठीक आहे, मी हल्लेलो नाहीये, ऑब्जेक्ट एका जागीच आहे, पण ऑब्झर्व्हर त्याची पोझिशन चेंज करतोय. ऑब्झर्व्हरनं पोझिशन चेंज केली की माझ्या बॅकग्राऊंडचं पण काय होतंय, पोझिशन चेंज होते. आणि बॅकग्राऊंड चेंज झालं की ऑब्जेक्ट पण मूव्ह झाला असं आपल्याला वाटतं. ह्याला काय म्हटलं जातं, पॅरलॅक्स असं म्हटलं जातं. ह्याचं नेचरमध्ये असणारं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर रात्रीच्या वेळी गडद अंधार आहे आणि आपण टेरेसवरती झोपलेलो आहे आणि वरती आकाशामध्ये अजिबात ढग नाहीयेत, आपल्याला तारे दिसत असतात. बराच वेळ जर आपण एका ताऱ्याकडे बघत राहिलो तर थोड्या वेळानं आपल्याला काय वाटतं की तो तारा मूव्ह करतोय. आपल्याला काय वाटतं, तो तारा मूव्ह करतोय. मात्र ते जे स्टार्स आहेत ते फिक्स आहेत, ते कुठेही मूव्ह करत नाही, त्यांची पोझिशन काय आहे, फिक्स आहे. पण तरी ते आपल्याला काय होतात, मूव्ह झाल्यासारखे दिसतात. त्याच्यामागे रिझन काय आहे की आपण अर्थवरती असतो आणि अर्थ कशी आहे, मूव्हेबल आहे. ती काय होत राहते, स्वतःभोवती रोटेट होत राहते. मग अर्थ बरोबर आपण पण रोटेट होतोय आणि त्यामुळे आपल्याला काय भासतं की तो तारा जागेचा हलतोय. तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे, की टेरेसवर जर आपण बऱ्याच वेळ एका ठिकाणी एका ताऱ्याकडे बघत बसलो तर थोड्या वेळानं आपल्याला काय वाटतं की तो तारा मूव्ह करतोय, भास होतो तसा. ऍक्च्युली तो तारा मूव्ह होत नसतोय. अजून एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर बघा, बसमध्ये आपण बसलेलो आहोत. ठीक आहे, आणि बस आपली फास्ट चाललेली आहे, तर आपल्या शेजारी जे बाहेर झाडं दिसतात ते आपल्याला काय वाटतात की पळत आहेत. ठीक आहे, झाडं काय आहेत त्या ठिकाणी पळत आहेत, पण ऍक्च्युली झाडं पळत असतात का, नाही. पोझिशन कोणाची चेंज होते, ऑब्झर्व्हरची. आणि ऑब्झर्व्हरची पोझिशन चेंज झाल्यामुळे त्याला काय वाटते, ऑब्जेक्टची पण पोझिशन चेंज होते. ठीक आहे, आणि हा जो फेनॉमेनॉन आहे ह्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो, पॅरलॅक्स असं म्हणतो. ठीक आहे, द चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्व्हर. आता हे आरशात आपल्याला दिसत नाही. आरशात काय होतं की जिथं आपण बघतोय तिथंच आपल्याला आपली इमेज दिसते. मग तिथं बॅकग्राऊंड पण चेंज होत नाही, काय होत नाही, कारण तिथं पॅरलॅक्स नसतो. बऱ्याच वेळा बाहेरच्या ठिकाणी किंवा बसमध्ये आपण बसलेलो आहोत, आपल्या शेजारी एक दुसरी बस आहे, आपली बस चालू झाली तर आपल्याला काय वाटतं की ती दुसरी बस मागं निघालेली आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला भास होतो की त्याची पण पोझिशन चेंज होते. ऍक्च्युली तो बस आहे ती एका जागीच आहे, आपली बस मूव्ह करते, ऑब्झर्व्हर मूव्ह करतोय आणि त्यामुळे त्याला ऑब्जेक्ट पण मूव्ह झाले असं वाटतं. की नदीच्या ब्रिजवरती आपण उभा आहे आणि खाली पाण्याकडे बघतोय, पाण्याचा फ्लो एकसारखा चाललेला आहे पुढं. तर थोड्या वेळानं एकसारखा जर आपण फ्लोकडे बघत राहिलो तर थोड्या वेळानं आपल्याला काय वाटतं की ब्रिज मागं सरकायला लागलेला आहे. ठीक आहे, पाणी पुढे जाते आणि ब्रिज मागं सरकायला लागलेला आहे. हे पण कशाचं एक्झाम्पल आहे, पॅरलॅक्सचं एक्झाम्पल आहे की ऑब्जेक्ट एका जागीच आहे. ठीक आहे, पण ऑब्झर्व्हर काय होते त्या ठिकाणी मूव्ह करतोय, त्यामुळे त्याला काय वाटतं की ऑब्जेक्टची पण पोझिशन चेंज होते विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड. ठीक आहे, बॅकग्राऊंड चेंज होतं त्यामुळं ऑब्जेक्टची पोझिशन पण चेंज होते असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. त्यालाच काय म्हणतो आपण, पॅरलॅक्स म्हणतो. ठीक आहे, आता ह्या पॅरलॅक्स मेथडमध्ये काय करायचं आहे बघा, जे आता सांगितलं तेच की पॅरलॅक्स मेथडमध्ये काय करायचं आहे, मला चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्व्हर करायचे आहे. ऑब्झर्व्हरची पोझिशन मी काय करणार आहे, चेंज करणार आहे आणि त्याच्यावरनं ते डिस्टन्स फाइंड आउट करणार आहे. मग आता ते कशा पद्धतीने ते बघूया आपण आता, की पॅरलॅक्स मेथडमध्ये आपण ते डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार आहे. तर आता इथं काय कन्सिडर करूया की मला एका प्लॅनेटचं डिस्टन्स काढायचं आहे अर्थपासूनचं. आता प्लॅनेट खूप लांब वरती आहे, त्यामुळं अर्थवरनं जर मला त्याचं डिस्टन्स काढायचं असेल तर
मी 2 पॉईंट जवळजवळ घेणार नाही. मला त्या ठिकाणी काय करायचं आहे, ऑब्झर्वरची पोझिशन चेंज करायची आहे, म्हणून मी त्या ठिकाणी 2 पॉईंट्स कन्सिडर करणार. पण मी जर अर्थ पासून प्लॅनेटचं डिस्टन्स काढत असेल तर ते 2 पॉईंट मी त्या ठिकाणी जवळ कन्सिडर करू शकत नाही. तर बघा कशा पद्धतीने आपण पॅरलॅक्स मेथड घेतोय. इथे मी काय कन्सिडर करतो, अर्थ आहे, ही काय आहे अर्थ, हा अर्थचा सेंटर. आणि इथं मी काय कन्सिडर करतोय की हा एक प्लॅनेट आहे. ठीक आहे, हा काय एक प्लॅनेट आहे. त्या प्लॅनेटचं डिस्टन्स मला अर्थ पासूनचं काढायचं आहे. ठीक आहे, इथं पॉईंट देतो ओ, इथून असं जोडतो मी. ठीक आहे, मला अशा पद्धतीने काय करायचं, त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. तर इथे मी पॅरलॅक्स मेथड वापरणार आहे. आणि पॅरलॅक्स मेथडमध्ये मी काय करणार आहे, 2 पोझिशन्स घेणार आहेत. मग 2 पोझिशन कुठे घेतोय, समजा इथं मी काय करतो, पोझिशन ए कन्सिडर करतो आणि इथं पोझिशन बी कन्सिडर करतो. ऑब्झर्वर आहेत, ऑब्झर्वरची त्या ठिकाणी मी पोझिशन चेंज करणार आहे. मग 2 ऑब्झर्वर घेतो, एक ऑब्झर्वर ऍट द पॉइंट ए आहे, एक ऑब्झर्वर ऍट द पॉइंट बी आहे. आणि ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स हे म्हणजे काय झालं, डायमीटर ऑफ अर्थ झालं. ते काय झालं, डायमीटर ऑफ अर्थ. ठीक आहे, मला डिस्टन्स कोणाचं काढायचं आहे, अर्थ पासून प्लॅनेट पर्यंत काढायचं आहे. मग ह्या ऑब्झर्वर पासून प्लॅनेट पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय आलं, एपी. आणि बी पासून प्लॅनेटचं डिस्टन्स काय आलं, बीपी आलं. ठीक आहे, मग मला हे ए पासून पी पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. त्याला मी नाव देतो, समजा डी हे नाव देतो, जे मला फाइंड आउट करायचं आहे कोणाच्या मधलं, अर्थ आणि प्लॅनेट मधलं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आहे, मी त्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व करणार आहे. कुठनं, एकदा पॉइंट ए वरनं ऑब्झर्व करणार आणि नंतर बी पॉइंट वरनं सायमल्टेनियसली, एकदम नाही ऑब्झर्व करणार आहे. पहिल्यांदा मी कुठनं करणार, पॉइंट ए पासून, नंतर पॉइंट बी पासून ऑब्झर्व करणार. आणि 2 ठिकाणी ऑब्झर्व केल्यावरनं मी त्या ठिकाणी एक अँगल फाइंड आउट करणार आहे. कुठला अँगल, ए पी बी हा अँगल फाइंड आउट करणार आहे. कुठला अँगल फाइंड आउट करणार आहे, एपी बी. बघा, आणि तो कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहे, मी तिथं काय वापरणार आहे, टेलिस्कोप वापरणार आहे. आणि त्या टेलिस्कोपचा यूज करून मी ए पी बी हा अँगल फाइंड आउट करणार आहे. आणि त्या अँगलला नाव देतो मी थीटा. आणि ह्या थीटालाच आपण काय म्हणणार, पॅरलॅक्स अँगल असं म्हणणार. त्या अँगलला आपण काय म्हणणार, पॅरलॅक्स अँगल. तो मेजर करून घेणार मी बाय युझिंग टेलिस्कोप्स. ठीक आहे, नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा, एपी हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आणि बीपी हे डिस्टन्स, हे दोन्ही डिस्टन्सेस काय आहेत, सेम आहेत. कारण कुठून घेतलेले आहेत, अर्थच्या पॉईंट्सवरनं घेतलेले आहेत. आणि अर्थच्या पॉईंट्स पासून कुठं जरी मी डिस्टन्स घेतलं तर ते काय येणार आहे, त्या ठिकाणी सेमच येणार आहे. मग हे डिस्टन्स खूप जास्त आहे आणि हे डिस्टन्स काय आहे, खूप कमी आहे. त्यामुळं हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट मी काय कन्सिडर करणार, आर्क कन्सिडर करणार. ठीक आहे, किंवा दिसतंय पण ए टू बी हा काय झाला, आर्क झाला. ए टू बी काय झाला, आर्क. आणि हा जो अँगल तयार झालेला आहे, हा अँगल कशामध्ये तयार झालेला आहे, आर्क मध्ये. ठीक आहे, बघा मी काय सांगतोय, ए आणि बी याच्यापासून काय केलं मी, पॉइंट पी ऑब्झर्व केला आणि त्याच्यावरनं काय केला, हा अँगल फाइंड आउट केला बाय युझिंग टेलिस्कोप्स. त्यानंतर मी काय कन्सिडर करतो की ए बी हा काय झाला, आर्क झाला. आणि ए बी हा आर्क असेल तर थीटा काय झाला, अँगल इन आर्क झाला. थीटा काय झाला, अँगल इन आर्क. मग अँगल इन आर्कचा आपण फॉर्म्युला माहित आहे, अँगल इन आर्क इज इक्वल टू आपण काय घेतो की अँगल इन आर्क आपण कसा काढतो, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, आर्क लेंथ अपॉन रेडियस. त्याचा फॉर्म्युला काय आहे, आर्क लेंथ अपॉन रेडियस. मग अँगल इन आर्क किती किती आहे, थीटा आहे, जो ऑलरेडी मेजर केलेला आहे. आर्क लेंथ म्हणजे आपण काय घेणार, आर्कची लेंथ म्हणजे काय घेणार, ए बी घेणार. ए पासून बी पर्यंत ए बी ही काय झाली, आर्कची लेंथ झाली. आणि रेडियस म्हणजे या ठिकाणी काय आलं, एपी आलं. ठीक आहे, रेडियस म्हणजे काय आलं, एपी. आणि मला कुठला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, डी ए डिस्टन्स कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, मला कुठला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, डी. आणि डी म्हणजे काय आहे, ए पासून पी पर्यंत आहे. मग ए पासून पी पर्यंत डिस्टन्स मला फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे एपी इज इक्वल टू काय येणार आहे, ए बी अपॉन थीटा येणार आहे. एपी इज इक्वल टू काय येणार आहे, ए बी अपॉन थीटा येणार. मग देअरफॉर डी हे जे मला डिस्टन्स काढायचं आहे, तर डी इज इक्वल टू काय येणार आहे, ए बी हे काय आहे, डायमीटर ऑफ दी अर्थ आहे. त्यामुळे फॉर्म्युला काय येणार आहे, डी अपॉन थीटा येणार. हा काय झालं, त्या ठिकाणी ते डिस्टन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. कशामधलं,
कशामधलं डिस्टन्स फाइंड आउट केलं आपण? अर्थ आणि प्लॅनेट ह्याच्यामधले जे डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं, ह्या डिस्टन्सला आपण कसं काढणार आहे? तर स्मॉल डी अपॉन थीटा. स्मॉल डी काय झालं? डायमीटर ऑफ दी अर्थ झाला. आणि थीटा आपण काय करणार आहे? ह्या 2 पॉइंटच्या ऑब्झर्वेशन वरून थीटा फाइंड आउट करणार आहे. आता इथं थीटाच का घेतलेला आहे? कारण एपी हे डिस्टन्स खूप जास्त आहे आणि एबी हे डिस्टन्स त्या मानाने खूप कमी असतं. कारण प्लॅनेट हे काय आहेत? खूप लांब आहेत. प्लॅनेट्स काय आहेत? आपल्यापासून खूप लांब आहेत. त्यामुळे एपी हे डिस्टन्स खूप लांब असणार आहे. ठीक आहे, एपी हे डिस्टन्स खूप लांब असणार आहे. त्यामुळे एपी इज ग्रेटर दॅन एबी असणार आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार आहे की तो थीटा तयार होणार आहे तो कसा असणार आहे? एकदम लहान असणार आहे. अशा पद्धतीने डिस्टन्स आपण घेणार. बघा, हा जो अँगल तयार होणार आहे हा थीटा कसा असणार आहे? एकदम लहान असणार आहे डायरेक्टली. त्यामुळे आपण इथं काय घेणार? थीटाचीच व्हॅल्यू घेणार. त्यामुळे डी इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काय घेणार? डी अपॉन थीटा घेणार. अशा पद्धतीने ही काय झाली? पॅरलॅक्स मेथड झाली. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. कोणाच्या मधलं? अर्थ आणि प्लॅनेटच्या मधलं. ठीक आहे, समजते का? बघा, आपल्याला काय काढायचं होतं? अर्थ आणि प्लॅनेट मधलं डिस्टन्स ए ते पी पर्यंत. ठीक आहे, त्याच्यासाठी मी 2 पॉइंट अर्थच्या सरफेसवरती कन्सिडर करतो, पॉइंट ए आणि पॉइंट बी. पॉइंट ए पासून आपण प्लॅनेट ऑब्झर्व करणार आणि नंतर पॉइंट बी पासून आपण प्लॅनेट ऑब्झर्व करणार आणि त्या ठिकाणी अँगल एपीबी फाइंड आउट करणार. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करून आपण अँगल एपीबी फाइंड आउट करणार थीटा. आणि हा जो अँगल आहे हा अँगल एका आर्क मध्ये तयार होतोय. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युला कुठला वापरला? अँगल इन आर्कचा फॉर्म्युला वापरला. तर अँगल इन आर्क काय आहे? आर्क लेंथ अपॉन रेडियस आहे. आर्क लेंथ किती आहे? एबी आहे. रेडियस किती आहे? एपी आहे. त्यामुळे अँगल इन आर्क किती आहे? थीटा आहे. थीटा इज इक्वल टू काय आलं? एबी अपॉन एपी आलं. मला एपी हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स फ्रॉम अर्थ टू प्लॅनेट. त्यामुळं एपी इज इक्वल टू काय येणार आहे? एबी अपॉन थीटा. देअरफॉर डी इज इक्वल टू काय येणार आहे? स्मॉल डी अपॉन थीटा येणार. ह्या फॉर्म्युला वापरून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. कोणाच्या मधलं? अर्थ आणि प्लॅनेटच्या मधलं. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे अजून 2 पॉइंट्स आहेत नेक्स्ट छोटे. ते म्हणजे काय की जर पॅरलॅक्स मेथड वापरून आपल्याला काय करायचं असेल? अर्थ आणि स्टार मधलं डिस्टन्स काढायचं असेल. कशामधलं डिस्टन्स काढायचं असेल? अर्थ आणि स्टार्स मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर त्या ठिकाणी ते कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो? तिथे पण आपण हीच प्रोसिजर घेणार आहे की तिथे आपण 2 पॉइंट्स, हे 2 पॉइंट्स आपण अर्थ वरती घेणार नाही. का? बघा, रिझन काय आहे त्याच्या मागं? का घेऊ शकत नाही? कारण इथं तर आपण घेतलेलं आहे. मग स्टारचं डिस्टन्स फाइंड आउट करताना आपण अर्थच्या सरफेसवरती का 2 पॉइंट घेणार नाही? कारण त्याच्यामागे रिझन आहे की अर्थच्या सरफेसवरनं आपण कुठलाही स्टार ऑब्झर्व केला तर तो आपल्याला कसा दिसतो? एकदम छोटा दिसतो, एकदम टायनी दिसतो. त्याच्यामागचं रिझन काय आहे की अर्थ पासून स्टार्स हे खूप लांब डिस्टन्सवरती आहेत, सूर्यापेक्षा पण लांब डिस्टन्सवरती आहेत. सूर्य हा एक स्टारच आहे पण तो अर्थच्या जवळपास आहे. ठीक आहे, अर्थच्या जवळपास नंतर त्याच्या पुढं 4 लाईट इयर्स नंतरच काय आहे? नंतर दुसरा स्टार आहे. ठीक आहे, म्हणजे स्टार्स हे खूप लांब डिस्टन्सवरती असतात. त्यामुळं आपल्याला ते दिसताना कसे दिसतात? एकदम लहान दिसतात. त्यामुळे अर्थच्या सरफेसवरनं कुठं जरी मी त्या ठिकाणी त्या स्टार्सना ऑब्झर्व करायचं म्हटलं तर अर्थच्या सरफेसवरती मी दोन्ही पॉइंटला ते 2 स्टार मला कसं दिसणार? सेमच दिसणार आहे. म्हणून या ठिकाणी मॉडिफिकेशन काय करण्यात आलं की समजा हा काय आहे? सन आहे. ठीक आहे, आणि सनच्या भोवती ऑर्बिटमध्ये कोण फिरत राहतं? अर्थ फिरत राहते. ही काय आहे? अर्थ आहे. ठीक आहे, आणि मला कोणाचा डिस्टन्स काढायचा? स्टारचा आहे. तो स्टार मी इथं कन्सिडर करतो. हा काय झाला? स्टार एस झाला. मग आता इथं ह्या मेथडमध्ये चेंज काय आहे? फक्त की इथं ज्या मला 2 पोझिशन घ्यायच्या आहेत, ए आणि बी ज्या 2 पोझिशन घ्यायच्या आहेत त्या 2 पोझिशन मी कुठल्या घेणार? तर अर्थच्या ऑर्बिट मधल्या घेणार. मग समजा अर्थ इथं आहे तर इथली पोझिशन मी काय म्हणणार? ए. आणि अर्थ फिरून इथं आली की त्या ठिकाणी मी त्याची पोझिशन काय कन्सिडर करणार? बी करणार. म्हणजे पहिल्यांदा मी इथून तो स्टार ऑब्झर्व करणार, नंतर अर्थ फिरून इथं आली की इथून मी तो स्टार ऑब्झर्व करणार आणि ह्या 2 ऑब्झर्वेशन वरून इथला अँगल मी थीटा फाइंड आउट करणार. आणि बाय युजिंग दिस सेम फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द डिस्टन्स ऑफ द स्टार फ्रॉम अर्थ. ठीक आहे, इथं हे जे डिस्टन्स असतं हे डिस्टन्स आपण किती घेतो? 1
2 एमस्ट्रॉंग युनिट एवढं डिस्टन्स आपण या ठिकाणी काय कन्सिडर करतो, ऑर्बिट मधलं कन्सिडर करतो. म्हणजेच इकडून इकडे किती आहे, 1 एमस्ट्रॉंग युनिट आहे आणि इकडून इकडे किती असतं, 1 एमस्ट्रॉंग युनिट असतं. म्हणजे टोटल डिस्टन्स त्या पोझिशन मधलं किती येतं, 2 एमस्ट्रॉंग युनिट डिस्टन्स आपण घेतो आणि त्याच्यावरनं आपण काय करतो, थीटा फाइंड आउट करतो. आणि थीटा फाइंड आउट केला की परत हाच फॉर्म्युला डी इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन थीटा. स्मॉल डी म्हणजे काय असणार आहे, 2 एमस्ट्रॉंग युनिट हे डिस्टन्स असणार आहे. कशामधलं, ए आणि बी मधलं हे डिस्टन्स किती घेणार आपण, 2 एमस्ट्रॉंग युनिट घेणार, थीटा फाइंड आउट करणार आणि त्याच्यावरनं कॅपिटल डी म्हणजेच बी पासून एस पर्यंत किंवा ए पासून एस पर्यंत, अर्थ पासून ते स्टार पर्यंत डिस्टन्स आपण फाइंड आउट करणार. मॉडिफिकेशन काय केले, फक्त एवढंच लक्षात ठेवा की मॉडिफिकेशन करताना काय केलेलं आहे, सूर्याच्या भोवती रिव्हॉल्व करत असताना अर्थच्या ऑर्बिट मधले 2 पॉइंट्स आपण घेणार, पॉइंट ए आणि पॉइंट बी. पॉइंट ए ला एसचं ऑब्झर्वेशन करणार, पॉइंट बी ला परत एसचं ऑब्झर्वेशन करणार आणि त्याच्यावरनं काय फाइंड आउट करणार, थीटा फाइंड आउट करणार. ठीक आहे. आपल्याकडे हे डिस्टन्स आहे किती आहे, 2 एमस्ट्रॉंग युनिट आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, डी जर मला काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, डी अपॉन थीटा आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला काय, एपी, इथे काय घेणार, एएस. एएस इज इक्वल टू काय येणार आहे, ए बी अपॉन थीटा येणार आहे. मग ए बी आपल्याकडे आहे, थीटा पण आपल्याला माहित आहे आणि त्याच्यावरून आपण काय काढू शकतो, एएस काढू शकतो. म्हणजेच द डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ. अशा पद्धतीने आपण काय केलं की स्टारचं पण डिस्टन्स अर्थ पासूनचं फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आणि लास्ट अजून एक डिस्टन्स याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, ते म्हणजेच साईज ऑफ ए प्लॅनेट. कुठला डिस्टन्स काढायचं आपल्याला, साईज ऑफ प्लॅनेट काढायचं आहे. मग साईज ऑफ प्लॅनेट जर आपल्याला काढायचं असेल तर त्या ठिकाणी पॅरलॅक्स मेथड आपण कशा पद्धतीने यूज करतोय बघा. तर इथे मी काय कन्सिडर करतो, अर्थ कन्सिडर करतो. ही काय आहे, अर्थ आहे आणि इथं काय आहे, प्लॅनेट आहे. इथं काय कन्सिडर करतो मी, प्लॅनेट. मला ह्या प्लॅनेटची काय करायची आहे, साईज काढायची. काय फाइंड आउट करायचे आहे, साईज ऑफ प्लॅनेट. साईज ऑफ प्लॅनेट म्हणजे काय काढायचं आहे, तर इथून ते इथपर्यंत डिस्टन्स. म्हणजे थोडक्यात त्याचा काय काढायचा आहे, मला डायमीटर काढायचा आहे प्लॅनेटचा. ठीक आहे. काय काढायचं आहे, प्लॅनेटचा डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करणार की अर्थवरती मी एक पॉईंट कन्सिडर करणार, ए. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये कन्सिडरेशन काय करायचं आहे की त्या प्लॅनेटचं डिस्टन्स अर्थ पासून किती आहे हे मला माहित आहे. ठीक आहे. कन्सिडरेशन काय आहे ह्याच्यामध्ये, अर्थ पासून हा जो प्लॅनेट आहे ह्या प्लॅनेटचं डिस्टन्स किती आहे ते ऑलरेडी मला माहित आहे. म्हणजेच कुठला डिस्टन्स मला माहित आहे, डी हे डिस्टन्स या ठिकाणी काय आहे, माहित आहे, नोन आहे. कळलं ह्या मेथडमध्ये. मग आता मला इथं मी पॉईंट ए कन्सिडर केलेला आहे आणि ह्या प्लॅनेटवरती मी इथं 2 पॉईंट घेतो. इथं पॉईंट घेतो पॉईंट बी, इथं घेतो पॉईंट सी. मग आता ह्या मेथडमध्ये काय करणार मी, अर्थ पासून ए पासून एकदा पॉईंट बी ऑब्झर्व करणार आणि नंतर पॉईंट सी ऑब्झर्व करणार. तीच मेथड आहे. इथं काय करत होतो, अर्थच्या सरफेसवरती 2 पॉईंट घेत होतो आणि प्लॅनेटवरती 1 पॉईंट. आता इथं उलटं केलंय, मला ह्याची साईज काढायची आहे, हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणून मी इथं काय कन्सिडर करणार, अर्थवरती 1 पॉईंट घेतला आणि प्लॅनेटवरती 2 पॉईंट. अर्थ पासून ए पासून पॉईंट बी ऑब्झर्व करणार, नंतर ए पासून पॉईंट सी ऑब्झर्व करणार आणि ह्याच्यामधला अँगल थीटा फाइंड आउट करणार. काय करणार, थीटा फाइंड आउट करणार. म्हणजे थीटा पण मला मिळाला, थीटा फाइंड आउट करणार आपण. थीटा मिळाला. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, डी इज इक्वल टू डी अपॉन थीटा आहे. मला कुठला डिस्टन्स काढायचा आहे, स्मॉल डी काढायचा आहे, बी सी काढायचा आहे. किंवा अँगल इन आर्कचा पण फॉर्म्युला आपण घेऊ शकतो. अँगल इन आर्कचा फॉर्म्युला इथं काय येणार आहे, थीटा इज इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथ किती आहे इथं, आर्क लेंथ म्हणजे काय घेणार आपण, बीसी घेणार. बीसी अपॉन काय येणार आहे, रेडियस काय आली, ए बी आली. बीसी अपॉन ए बी. मला कुठलं डिस्टन्स काढायचं आहे, बी टू सी काढायचं आहे. मग देअरफॉर बीसी इज इक्वल टू काय येणार आहे, ए बी इंटू थीटा येणार. आणि बीसी म्हणजेच काय आहे, तर स्मॉल डी आहे. स्मॉल डी इज इक्वल टू काय येणार, ए बी म्हणजेच जे माहित असलेलं डिस्टन्स कॅपिटल डी. ए बी इज इक्वल टू कॅपिटल डी आहे, डी इंटू थीटा. अशा पद्धतीने मी काय काढू शकतो, त्या प्लॅनेटची साईज पण काढू शकतो. बघा
आपण काय बघतोय, मेजरमेंट ऑफ लेंथ बघतोय की लेंथ आपण कशा पद्धतीने मेजर करतोय. डायरेक्ट मेथड बघितली, इनडायरेक्ट मेथड पण बघितली. पण इनडायरेक्ट मेथडमध्ये काय आहे, 3 पॉईंट आहे आपल्याला. एक म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम अर्थ अँड प्लॅनेट, डिस्टन्स फ्रॉम अर्थ अँड स्टार आणि साईज ऑफ प्लॅनेट. या 3 काय करू शकतो आपण पॅरलॅक्स मेथडनं फाइंड आउट करू शकतो. मेथड एकच आहे की त्या ठिकाणी आपल्याला 2 पॉईंट कन्सिडर करायचे आहेत आणि ते 2 पॉईंट ऑब्झर्व करून आपण काय करतोय, थीटा फाइंड आउट करतोय. आणि थीटा फाइंड आउट झालं की आपल्याला पाहिजे ते डिस्टन्स मिळतंय. ठीक आहे, म्हणजे प्लॅनेट पासून अर्थचं पण डिस्टन्स मिळतंय, अर्थ पासून स्टारचं पण डिस्टन्स आपल्याला मिळतंय आणि प्लॅनेटची साईज पण आपण काढू शकतो. पहिल्या ज्या 2 मेथड आहेत त्या सेम आहेत. ह्याच्यामध्ये आपण अर्थवरती 2 पॉईंट कन्सिडर करतो. स्टारचं डिस्टन्स मेजर करायचं असेल तर ऑर्बिट मधले 2 पॉईंट आपण कन्सिडर करतो. आणि जर मला प्लॅनेटची साईज करायची असेल तर प्लॅनेटवरती मी 2 पॉईंट कन्सिडर करतोय आणि अर्थ पासून ते ऑब्झर्व करतोय. आणि हा अँगल थीटा मिळाला की मी तोच फॉर्म्युला वापरून काय काढू शकतो, साईज ऑफ प्लॅनेट पण काढू शकतो. अशा पण आपण काय बघितलं, इनडायरेक्ट मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ लेंथ. ह्याच्यामध्ये पण अजून एक पॉईंट राहिलेला आहे की इथं जे आपण युनिट्स वापरतो बघा, हे डिस्टन्सेस कसे आहेत, खूप जास्त आहेत, लार्ज डिस्टन्सेस आहेत. मग त्या ठिकाणी आपण मीटर हे युनिट वापरायचं म्हटलं तर त्याची व्हॅल्यू खूप मोठी येणार आणि ते आपल्याला वाचताना पण प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून या ठिकाणी नवीन युनिट्स आपण याच्यामध्ये वापरतो. ते म्हणजे कुठले आहेत ते बघूया. ठीक आहे, 3 युनिट्स आपण या ठिकाणी बघणार आहोत की कुठले 3 युनिट्स आपण ऍस्ट्रॉनॉमिकल मेजरमेंट करण्यासाठी वापरतो. कुठले मेजरमेंट, ऍस्ट्रॉनॉमिकल मेजरमेंट. पहिलं जे युनिट आहे ते म्हणजे कुठलं आहे, 1 एमस्ट्रॉंग युनिट. 1 एमस्ट्रॉंग युनिट म्हणजे किती मीटर असतात, तर 1.496 इंटू 10⁻11 मीटर. हे म्हणजे काय आहे, 1 एमस्ट्रॉंग युनिट आहे. 1 एमस्ट्रॉंग युनिट हे म्हणजे काय घेतो आपण, डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट्स अँड स्टार्स मधलं मेजर करायचं असेल तर आपण काय वापरतो, एमस्ट्रॉंग युनिट हे डिस्टन्स वापरतो. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे मीटरमध्ये, तर 1.496 इंटू 10⁻11 मीटर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे कुणासाठी आहे, लार्ज डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण युनिट वापरतोय. दुसरे जे युनिट आपण वापरतो ते म्हणजे लाईट इयर. दुसरं जे युनिट आपण या ठिकाणी वापरणार आहे ते कुठलं वापरणार आहे, लाईट इयर वापरणार आहे. ठीक आहे, लाईट इयर हे म्हणजे काय असतं, तर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. लाईट इयर म्हणजे काय आहे, तर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स कव्हर करते ह्याला काय म्हटलं जातं, 1 लाईट इयर म्हटलं जातं. मग 1 लाईट इयर ह्याची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे मीटरमध्ये, तर 1 लाईट इयर बघा, लाईट इयर म्हणजे काय सांगितलं मी, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स कव्हर करते. आणि त्याची जर व्हॅल्यू सांगायची असेल तर त्याची व्हॅल्यू किती आहे, 9.46 इंटू 10⁻16 मीटर. हे काय आहे, 10⁻15 मीटर. हे काय आहे, त्या लाईट इयरची व्हॅल्यू आहे. म्हणजे 1 लाईट इयर आपण इज इक्वल टू किती घेतो, 9.46 इंटू 10⁻15 मीटर हे घेतो. तसंच अजून एक युनिट आपण या ठिकाणी वापरतो ते म्हणजेच पर सेकंद. कुठले युनिट वापरतो, पर सेकंद. हे सुद्धा कशाचं आहे बघा, हे सुद्धा डिस्टन्स मेजर करण्याचंच आहे, लेंथ मेजर करण्याचंच युनिट आहे. एमसीक्यूला कधी कधी पडतं. ठीक आहे, एमसीक्यूला कधी कधी पडतं की पर सेकंद हे कुणाचं युनिट आहे, तर पर सेकंद हे कुणाचं युनिट आहे, तर लेंथचंच युनिट आहे. आणि ते पण आपण कुठेसाठी यूज करतो, डिस्टन्स मेजर करण्यासाठीच डिस्टन्स मेजर करण्यासाठीच त्याचा काय करतो आपण यूज करतो. मग ह्याची जरी व्हॅल्यू आपण सांगितली तर ह्याची व्हॅल्यू किती येते, 3.08 इंटू 10⁻16 मीटर. हे काय आहे, 1 पर सेकंडची व्हॅल्यू आहे, कशामध्ये, मीटरमध्ये. आता 1 पर सेकंद कोणाला म्हणायचं, तर त्याची डेफिनेशन काय आहे बघा. 1 पर सेकंद सिम्बॉल जर सांगायचं झालं तर पीसी त्याचा सिम्बॉल आहे. 1 पर सेकंद इज इक्वल टू काय असतं, तर द डिस्टन्स वेअर फ्रॉम 1 एमस्ट्रॉंग युनिट
subtends 1 Armstrong unit subtends an angle of 1 second, angle of 1 second of arc. डेफिनेशन समजायला थोडीशी अवघड जाईल. मी डायग्रामॅटिकली तुम्हाला सांगतो की नेमकं ते डिस्टन्स कुठलं असतं. समजा इथं काय आहे, सन आहे. डेफिनेशन समजून घेऊया आपण. ठीक आहे, डेफिनेशन तुम्ही काय करू शकता, पाठ पण करू शकता. फक्त आधी त्याचा मिनिंग समजून घेऊया आपण. काय आहे, हा सन आहे आणि इथं काय आहे, अर्थ आहे. तर सन आणि अर्थ ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती असतं, 1 Armstrong युनिट असतं. आणि अर्थ सूर्याभोवती काय करत असते, अशा ऑर्बिटमध्ये फिरत असते. मग 1 Armstrong युनिट ह्या अँगलनं, 1 Armstrong युनिट ह्या डिस्टन्सनं किती अँगल तयार करायला पाहिजे, 1 सेकंद एवढा अँगल तयार करायला पाहिजे. कुणाबरोबर, आर्क बरोबर. मग इथं जर आर्क म्हटला तर हा आर्क आला. ठीक आहे, किंवा असं जर म्हटलं तर हा इथला काय आला, आर्क आला. ह्या आर्क बरोबर कितीचा अँगल तयार करायला पाहिजे, 1 सेकंदचा अँगल तयार करायला पाहिजे. मग समजा इथून इथपर्यंत असा डिस्टन्स आहे आणि इथपर्यंत गेल्यानंतर हा जो आर्क आहे, ह्या आर्क मध्ये किती अँगल तयार होत आहे, 1 सेकंद अँगल तयार जर होत असेल तर हे जे डिस्टन्स आहे, समजा नाव देतो मी इथं ओ, ए आणि बी, त्याच्यामधलं ओबी हे जे डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार, 1 पर सेकंद असं म्हणणार. बघा, द डिस्टन्स वेअर फ्रॉम, द डिस्टन्स वेअर फ्रॉम म्हणजे पॉइंट बी पासूनचं डिस्टन्स, द डिस्टन्स वेअर फ्रॉम किंवा द डिस्टन्स फ्रॉम, इथं लिहितो मी पॉइंट बी. ठीक आहे, द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी 1 Armstrong युनिट सबस्टेन्स म्हणजे हे कितीचा अँगल तयार करायला पाहिजे, 1 सेकंद एवढा अँगल तयार करायला पाहिजे. कुणाबरोबर, आर्क बरोबर. ते एवढं जे डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार, 1 पर सेकंद म्हणणार. समजायला थोडंसं अवघड जाईल, फक्त लक्षात ठेवा काय की 1 Armstrong युनिट हे जे डिस्टन्स आहे हे कुठलं आहे, आर्क मधलं आहे. मग ह्या आर्क मध्ये 1 सेकंद एवढा अँगल तयार व्हायला पाहिजे. तेवढं डिस्टन्स आपण सन पासून वरती घेणार, त्यालाच काय म्हणणार, 1 पर सेकंद असं म्हणणार. बघा, अजून एकदा सांगतो. 1 Armstrong युनिटचा जो आर्क आहे, त्या आर्क मध्ये 1 सेकंद एवढा काय तयार व्हायला पाहिजे, अँगल तयार व्हायला पाहिजे. तेवढं डिस्टन्स मला काय करायचं आहे, वरती नेत जायचं आहे. ठीक आहे, म्हणजे समजा मी इकडून चाललेलो आहे, इथे गेल्यानंतर 1 सेकंदचा एक अँगल तयार होते का, नाही. आता 1 सेकंदचा अँगल म्हणजे काय झालं, खूप लहान झालं. बघा, 60 मिनिटं आपण घेतो. अँगल जर बघितला 1 डिग्री, अँगल कशात मोजतो आपण, डिग्रीमध्ये मोजतो. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स असतात. आणि मिनिटांना परत आपण कशात करतो, सेकंदामध्ये कन्वर्ट करतो. मग 1 सेकंद एवढा अँगल जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत वरती वरती जसं आपण डिस्टन्स जाऊ त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार, 1 पर सेकंद म्हणणार, सोप्या भाषेत. ठीक आहे, किती अँगल तयार व्हायला पाहिजे आर्क मध्ये. ठीक आहे, 1 Armstrongनं आर्क मध्ये किती अँगल तयार करायला पाहिजे, 1 सेकंद एवढा अँगल तयार करायला पाहिजे. तेवढं डिस्टन्स जसं आपण वरती जाऊ त्यावेळी तो डिस्टन्स किती असणार आहे, 1 पर सेकंद असणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करतो, हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स या ठिकाणी वापरतो. हे पण इम्पॉर्टंट आहेत, जे एमसीक्यूला आपल्याला विचारले जातात. ह्याच्याबद्दल पण क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट इज लाईट इयर, किंवा लाईट इयर इज द डिस्टन्स, लाईट इयर इज द युनिट ऑफ, काय विचारलं जातं, लाईट इयर इज द युनिट ऑफ, म्हणजे युनिट कशाचं आहे, डिस्टन्सच आहे. ठीक आहे, त्याच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. 1 Armstrong इज इक्वल टू किती असतं, 1.496 × 10⁻11 मीटर असतं. 1 लाईट इयर म्हणजेच काय आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 इयर. आणि 1 लाईट इयरची व्हॅल्यू किती आहे, 9.46 × 10⁻15 मीटर आहे. आणि 1 पर सेकंडची व्हॅल्यू किती आहे, 3.08 × 10⁻16 मीटर आहे. आणि 1 पर सेकंडची डेफिनेशन काय दिलेली आहे, द डिस्टन्स वेअर फ्रॉम 1 Armstrong युनिट सबटेन्स अँड अँगल ऑफ 1 सेकंद ऑफ आर्क. आर्कच्या 1 सेकंद एवढा अँगल तयार करण्यासाठी 1 Armstrongच्या वरती जेवढा डिस्टन्स आपण कव्हर करतो त्या डिस्टन्सला काय म्हटलं जातं, 1 पर सेकंद म्हटलं जातं. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते नोट डाऊन पण करून घेऊ शकता. ठीक आहे, आपल्याला हे युनिट्स काय काय ठिकाणी वापरावं लागतात कन्व्हर्जनसाठी. 1 Armstrongचं कन्व्हर्जन, लाईट इयरचं कन्व्हर्जन किंवा पर सेकंडचं कन्व्हर्जन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. अशा पद्धतीने आपण काय बघितलं
मेजरमेंट ऑफ लेंथ बघितलं की ज्याच्यामध्ये आपण दोन मेथडनं मेजर केलेले आहेत, डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये इन्स्ट्रुमेंटनं, इनडायरेक्ट मेथडमध्ये पॅरलाइसनं. अशा पद्धतीनं हा काय झाला आपला पॉईंट मेजरमेंट ऑफ लेंथ. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पुढचे 2 पॉईंट बघूया, मेजरमेंट ऑफ मास आणि मेजरमेंट ऑफ टाइम. थँक्यू.